हॅलो. हॅलो. जय भीम, जय संविधान, जय भारत. आज 17 डिसेंबर. संविधानाच्या दृष्टीने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. 17 डिसेंबर 1946 संविधान सभेमधलं पहिलं भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं झालेलं आहे. हे पहिलं भाषण त्यांचं अत्यंत ऐतिहासिक किंवा एक महत्त्वाचा एक दस्तऐवज असा ठरलेला आहे. हे भाषण म्हणजे येणाऱ्या कोणत्याही काळामधलं एक दिशादर्शक हे भाषण आहे. जेव्हा जेव्हा समाजामध्ये फूट पडत असेल, जाती भेद असतील, या सर्वामध्ये हे भाषण म्हणजे अत्यंत महत्त्वाचं भाषण आहे. नऊ डिसेंबर 1946 संविधान सभेची स्थापना झालेली आहे आणि 17 डिसेंबर 1946 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण झालेलं आहे. हे भाषण का झालेलं आहे, त्यामागचा उद्देश काय आहे आणि त्यांचं पूर्ण भाषण आज आपण ऐकूया. 1945 द्वितीय महायुद्ध समाप्त झालेलं आहे. भारताच्या स्वातंत्र्याला प्राधान्य प्राप्त झालं. या प्रश्नावर विचारविनिमय करण्यासाठी ब्रिटिश शासनाने एक त्रिस्तरीय शिष्टमंडळ भारतामध्ये पाठविलं होतं. हे या शिष्टमंडळाने सत्ता हस्तांतरणाचा मार्ग, पद्धती, प्रक्रिया आणि वेगवेगळी साधनं सुचवण्याच्या हेतूने त्यांना भारतामध्ये पाठवण्यात आलं होतं. या शिष्टमंडळाला कॅबिनेट मिशन सुद्धा असे म्हणतात. या कॅबिनेट मिशनने 16 मार्च 1946 रोजी सत्ता हस्तांतरणाची घोषणा किंवा आपली योजना घोषित केलेली आहे आणि भारताचा भावी राजकारभार चालवण्याच्या दृष्टीने भारतामध्ये एक संविधान सभा निर्माण करण्यात यावी असं सुद्धा सूचित करण्यात आलेलं होतं. या प्रस्तावानुसार संविधान सभेच्या निवडणूक घेण्यात आलेल्या आहेत. संविधान सभेवर सदस्यांचे निर्वाचन प्रांतीय विधिमंडळाच्या निर्वाचित सदस्याद्वारे करण्यात आलेलं आहे. काँग्रेसच्या तत्कालीन काँग्रेसच्या विरोधामुळे डॉक्टर आंबेडकर हे मुंबई विधानमंडळातून निर्वाचित होऊ शकले नाही. त्यामुळे त्यांनी बंगाल विधानमंडळातून श्री जोगेंद्रनाथ मंडल आणि अनुसूचित जातीच्या सदस्याच्या पाठिंबावर त्यांनी संविधान सभेमध्ये प्रवेश मिळवलेला आहे. संविधान सभेने 9 डिसेंबर 1946 रोजी स्वतंत्र भारताच्या संविधान निर्मितीच्या कार्याला प्रारंभ केला. उद्घाटन सभेत एकूण 296 सदस्यांना सहभागी होण्याचा अधिकार होता, परंतु त्यापैकी मुस्लिम लीगने याच्यावर बहिष्कार टाकल्यामुळे 296 पैकी 207 सदस्य या ठिकाणी उपस्थित होते. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण बघताना
थोडासा आपणाला या संविधान सभेचा मी इतिहास सांगून, कारण आता आपणाला हे प्रबुद्ध किंवा संविधान जागृती या दृष्टिकोनातून नवीन यूट्यूब चॅनल आपण सुरू करत आहोत, हे सर्वांना माहीत असावं. आणि या संविधान जागृती किंवा संविधान साक्षरता या मोहिमेतून पूर्ण संविधानाची माहिती आपणाला जाणून घ्यायची आहे. त्या दृष्टीने हा पहिला प्रयत्न आहे. संविधान सभेचा थोडक्यात इतिहास आणि बाबासाहेबांचं भाषण आज आपणाला बघायचं आहे. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली इथे 11 वाजता संविधान सभागृहामध्ये पार पडलेली आहे. त्यावेळेचे आचार्य जी.बी. कृपलानी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना अस्थायी अध्यक्ष म्हणून विनंती केलेली आहे. तुम्ही कारण सच्चिदानंद सिन्हा हे सर्वात ज्येष्ठ होते आणि म्हणून त्यांना अस्थायी स्वरूपाची अध्यक्षाची त्यांना विनंती करण्यात आलेली आहे. त्यानंतर फ्रेंच अँथोनी यांना उपाध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आलं आणि त्यानंतर त्या संविधान सभेला उपस्थित असलेले जे काही 207 सदस्य होते, या 207 सदस्यांना ओळखपत्र देण्यात आलेले आहे. या सर्वांनी तिथल्या नोंदणी पुस्तकात सही केलेली आहे, स्वाक्षरी केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बंगालमधून निर्वाचित सदस्य म्हणून स्वाक्षरी केलेली आहे. संविधान सभेने मग नंतर 10 डिसेंबर 1946 रोजी अध्यक्षाच्या निर्वाचन संबंधी नियम तिथे पारित केले आणि 11 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेचे स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड झालेली आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या, सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे की संविधान सभेने 11 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती केलेली आहे किंवा निर्वाचित करण्यात आलेला आहे. 13 डिसेंबरला संविधान सभेने 11 डिसेंबर 1946ला यांची घोषणा केली. 13 डिसेंबर 1946ला पंडित नेहरूंनी ध्येय आणि उद्दिष्टासंबंधीचा प्रस्ताव या संविधान सभेमध्ये मांडलेला आहे. या संविधान सभेच्या प्रस्तावामध्ये एकूण 8 उद्दिष्ट होते. यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू, पुरुषोत्तमदास टंडन आणि राजेंद्र प्रसाद जे पहिले अध्यक्ष होते त्यांची भाषणं झाली आणि यांच्यानंतर ही संविधान सभा 16 तारखेपर्यंत स्थगित करण्यात आलेली आहे. 13 डिसेंबरला ही पहिली सुरू झाली. त्याच्यामध्ये उद्दिष्टिका संबंधीचा प्रस्ताव नेहरूजीनं मांडलेला आहे. पंडित नेहरू, पुरुषोत्तम दास टंडन आणि राजेंद्र प्रसाद यांची भाषणं झाल्यानंतर 16 तारखेपर्यंत ही सभा स्थगित करण्यात आलेली आहे. या प्रस्तावाला B.M.R. जयकर यांनी 16 डिसेंबर 1946 रोजी एक संशोधन प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला तत्कालीन सदस्यांनी बराचसा विरोध दर्शवला. त्यामुळे त्या दिवसाचं ही जी बैठक होती ती स्थगित करण्यात आलेली आहे आणि 17 डिसेंबर 1946ला पुन्हा ही सभा सुरू झालेली आहे.
आणि 17 डिसेंबर 1946ला हा जो जयकर यांनी प्रस्ताव मांडलेला होता, काय प्रस्ताव होता की मूळ प्रस्ताव पारित करण्यास स्थगिती मांडण्यासाठी जो प्रस्ताव मांडला होता त्याच्यामध्ये जो मुस्लिम लीगने जो बहिष्कार टाकला होता त्या मुस्लिम लीगलाही सुद्धा सहभागी करून घ्यावं असं त्यांना वाटत होतं आणि त्यामुळे त्या संविधान सभेमध्ये तणावाची स्थिती निर्माण झालेली होती. आणि अशा अवस्थेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे संविधान सभेचे अध्यक्ष होते यांनी अगदी अनपेक्षितपणे कोणाच्याही ध्यानी मनी नसताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भाषणासाठी निमंत्रित करण्यात आलेलं आहे. आणि 17 डिसेंबर 1946ला आपलं म्हणणं मांडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेमध्ये उभे राहिले तेव्हा सर्व सभागृह सर्व सदस्य त्यांचं भाषण श्रवण करण्यासाठी सिद्ध झालं होतं. बऱ्याच जणाला असं वाटत होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना तत्कालीन काँग्रेसचा संपूर्णपणे विरोध होता, हे स्वतःच मरण आज घडून आणतात की काय असं त्यावेळच्या सदस्यांना वाटत होतं. याविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र लिहिणारे डॉक्टर धनंजय कीर असे म्हणतात, बघा अतिशय महत्त्वाचं आहे, प्रत्येकाला असे वाटत होते की डॉक्टर आंबेडकरांनी अत्यंत धोकादायक आणि संकटग्रस्त भूमिका स्वीकारली आहे. त्यांनी ही भूमिका स्वीकारल्यामुळे ते काँग्रेसच्या मुखंडाच्या इच्छा आणि आकांक्षाच्या विरोधात उभे ठाकले आहेत. त्यामुळे संशोधन प्रस्तावाच्या प्रस्तावकासोबतच ते धिक्कारले जातील. डॉक्टर आंबेडकर या देशातील महाशक्तिशाली नेत्यांच्या विरोध करून आपले पानिपत घडवून आणतील. काँग्रेसचे सदस्य आपल्याला घोषित शत्रूचा धिक्कार करण्यासाठी, त्याला खाली खिचण्यासाठी, त्याला फेकून देण्यासाठी बाहू सरसावून बसलेले होते. परंतु या ऐतिहासिक भाषणाने डॉक्टर आंबेडकरांचे राजकीय जीवनक्रम पूर्णपणे बदलून गेलेलं आहे. त्यांच्या या भाषणाला प्रचंड आणि प्रदीर्घ टाळ्या मिळाल्या. या ऐतिहासिक घटनेचे प्रत्यक्ष साक्षी श्री NV गाडगीळ असं म्हणतात की त्यांचं भाषण हे मुत्सद्यासारखं होतं. त्यांच्या भाषणामध्ये कुठेही कटुतेला कोणतंही स्थान नव्हतं. त्यांचं भाषण म्हणजे मूलगामी आणि विवेकाला आव्हान देणारं होतं. त्यामुळे संपूर्ण सभागृह जे अगोदर त्यांचं पानिपत घडून आणण्यासाठी तयार होतं ते सभागृह आता त्यांचं भाषण कान टवकारून ऐकत होते. त्यांच्या भाषणानंतर टाळ्यांचा जो प्रचंड कडकडाट झाला त्या सभागृहाच्या परिसरात त्यांच्यावर अभिनंदनाचा एवढा वर्षाव झाला की त्यांना निश्चितच गुदमरल्यासारखं झालं असावे. या भाषणाचा परिणाम असा झाला की संविधान सभेनं ध्येय आणि उद्दिष्टाच्या प्रस्तावावरील चर्चा पुढील सत्राबाबत स्थगिती केलेली आहे. आता हे जे गाजलेलं जे भाषण आहे या भाषणाचा प्रत्येकाने विचार करायचा आहे. आज जो संविधान सभा प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने त्याचं विश्लेषण करत आहे, जागृती करत आहे, परंतु संविधान सभा असतील किंवा वेगवेगळ्या संघटना असतील कुठंतरी शाप लागलेला आहे. बाबासाहेब म्हणतात की देशहितासाठी जेव्हा आपण कार्य करतो त्यावेळेस आपल्यामधले काही मतभेद विसरून देशहितासाठी नवीन राष्ट्र निर्माण करण्यासाठी आपण पुढे येणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून
हे भाषण आपण बघितलं पाहिजे. त्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी ज्या काही सूचना केलेल्या आहेत त्या सूचनाचा आपण अवलंब केला पाहिजे असं मला वाटते. आणि ते भाषण मी आपल्यासमोर पूर्ण जसंच्या तसं सादर करत आहे. एक नम्र विनंती आहे की पूर्ण भाषण शांतपणे ऐकावं, श्रवण करावं अशी माझी सर्वांना विनंती आहे. डॉक्टर B.R. आंबेडकर, बंगाल सामान्य म्हणजे बंगालामधून ते सर्वसाधारण याच्यामधून ते निवडून आलेले होते. त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केलेली आहे. अध्यक्ष महोदय, आपण या प्रस्तावावर बोलण्यासाठी मला आमंत्रित केल्याबद्दल मी आपल्याप्रती मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. तुमच्या या निमंत्रणाने मी आश्चर्यचकित झालो आहे, हे मान्यच करावे लागेल. मला असं वाटलं होतं की माझ्याही अगोदर 20-22 सदस्य भाषण करणार आहेत, त्याच्यामुळे माझी पाळी कदाचित उद्या येऊ शकेल म्हणून मी काही तयारी केलेली नव्हती. आणि उद्या जर माझी पाळी आली असती तर ते मला आवडलंही असतं, कारण मी त्या पूर्ण तयारीनिशी आलो असतो. अशा महत्त्वाच्या प्रसंगी आणि या महत्त्वाच्या विषयी मला माझे पूर्ण भाषण करायचे होते, परंतु आपण माझ्याकरता फक्त 10 मिनिटाचा अवधी निश्चित केला आहे. या मर्यादेच्या चौकटीत आपल्यापुढे असलेल्या या प्रस्तावाला मी कसा न्याय देऊ शकेन हे मला कळत नाही. तरीही या विषयासंबंधी मला काय वाटते ते कमीत कमी शब्दात मी व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. अध्यक्ष महोदय, कालपासून या प्रस्तावावर जी चर्चा चालू आहे या आधारावर या प्रस्तावाला स्वाभाविकपणे 2 विभागात निवडता येईल. प्रथम भाग जो विवादास्पद आहे आणि द्वितीय भाग जो अविवादात आहे. या प्रस्तावाच्या 5 ते 7 क्रमांकाच्या जे नेहरूजीने जे 8 भागामध्ये मांडलेलं होतं ते आता हे आपल्याला संविधान साक्षरतामध्ये पूर्ण अभ्यास करायचा आहे. आता फक्त बाबासाहेबांचा अभ्यास आपलं भाषण चालू. या प्रस्तावाच्या 5 ते 7 क्रमांकाच्या परिच्छेदाच्या ग्रंथित आहे. या परिच्छेदात या देशाच्या भावी संविधानाचे उद्दिष्ट स्पष्ट करण्यात आलेले आहेत. हा प्रस्ताव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेला आहे. पंडित नेहरू हे प्रसिद्ध समाजवादी आहेत. जरी हा भाग अविवादित असला तरीही पंडित नेहरू सारख्या प्रसिद्ध समाजवादाने मांडलेल्या या प्रस्तावाने माझी मात्र निराशा झालेली आहे. या प्रस्तावात त्यांनी जे काही मांडले आहेत त्यापेक्षा ते कितीतरी पुढे जातील अशी माझी अपेक्षा होती. इतिहासाचा विद्यार्थी म्हणून या प्रस्तावाचा हा भाग कोणत्याही व्यक्तीच्या वाचनात येतो तेव्हा त्या व्यक्तीला फ्रेंच संविधान सभेमध्ये घोषित मानवी हक्काच्या जाहीरनाम्याची आठवण होते. मी हे सूचित करताना योग्य तेच सूचित करत आहे असं मला वाटते. मानवी हक्काचा हा जाहीरनामा आणि त्यातील ग्रंथित तत्वे ही 450 वर्षानंतर मानवी मानसिकतेचे अभिप्रेत अंग झाले आहेत. मी असे म्हणू इच्छितो की ही तत्वे जगातील सुसंस्कृत राष्ट्राच्या आधुनिक मानवी मानसिकतेचे अभिन्न अंग झालेली आहेत. नव्हे, आपल्या देशातील तो देश सनातनी आहे, त्या देशातलेही ते मन्वंतर घडलेलं आहे. आपला देश विचाराने पुरातन आहे. देशाच्या सामाजिक संरचना परंपरागत आहेत. अशा राष्ट्रातही या तत्वांना नाकारणारी व्यक्ती शोधून सापडणार नाही. म्हणून
या तत्वाचा पुनरुच्चार म्हणजे शुद्ध पडित पांडित्याचा प्रकार होय. कारण ही तत्वे आमच्या विचाराचे पवित्र अधिष्ठान म्हणून स्थापित झाले आहेत. म्हणूनच त्यांना आता पुन्हा आमच्या तत्वप्रणालीचा भाग म्हणून घोषित करणे अनावश्यक आणि अप्रस्तुत आहे. या प्रस्तावात मला काही उणिवा जाणवतात. मला असे वाटते की या प्रस्तावात जर काही अधिकाराच्या घोषणा करण्यात आल्या असल्या तरी त्यांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने उपाययोजनाशिवाय अधिकाराला काही मोल नसते. कारण लोकांच्या अधिकारांचे हनन होते तेव्हा प्रावधानाच्या आधारावरच लोक त्याविरुद्ध दाद मागू शकतात. मला या प्रस्तावात अशा तरतुदीचा अभाव जाणवतो. एवढेच नव्हे तर मानवाचे जीवित, वित्त आणि स्वातंत्र्याचे अपहरण कायद्याच्या प्रक्रियेशिवाय करता येणार नाही. यास्तव सर्वसामान्य उपाययोजनाही या प्रस्तावात उल्लेख नाही. तर त्या समयी प्रशासन ठरवीन तो कायदा, प्रशासन ठरवीन ते नित्यमूल्य ही बाब तत्कालीन प्रशासनाच्या स्वाधीन करण्यात आली तर एक प्रशासन एक समयी एक धारणा मान्य करीन तर दुसरे प्रशासन दुसऱ्या समयी दुसरी धारणा धारण करेत असेल तर अशा मूलभूत अधिकारासोबत निश्चित काय स्थिती होईल हे आपणास सांगता येणार नाही. महोदय, काही प्रावधाने आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्यायाविषयी आहेत. जर या प्रस्तावाच्या पाठीशी सत्य आणि प्रामाणिकता असेल तर आपण ही तत्वे प्रस्तावाच्या पाठीशी आहोत याविषयी मला तीळमात्र शंका नाही. या प्रस्तावाच्या प्रस्तावकाकडून माझी अशी अपेक्षा होती की राज्याला आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्यायाची तत्वे ही संकल्पना वास्तवात आणता यावी यासाठी या प्रस्तावात काही प्रावधाने त्यांच्याकडून प्रस्तावित केले जातील. म्हणून या दृष्टिकोनातून मला अपेक्षित होते की या देशात सामाजिक आणि आर्थिक न्यायाच्या प्रस्थापनेसाठी शेती आणि उद्योगाचे राष्ट्रीयकरण केले जाईल. परंतु असे स्पष्टपणे कुठेही दिसून येत नाही. भावी शासन या देशात सामाजिक, आर्थिक, राजकीय न्यायाची प्रस्थापना करू शकते. परंतु या देशातील अर्थव्यवस्था ही समाजव्यवस्था अर्थव्यवस्था असणार नाही. तोपर्यंत शासनाला हे कसे शक्य होईल हे मला कळत नाही. म्हणून व्यक्तिशः या प्रस्तावात या प्रावधानाच्या उद्घोषाला माझा विरोध नसला तरी या प्रस्तावाने माझी निराशा केलेली आहे असेच मला वाटते. तरी निरीक्षणाअंती मला जे म्हणायचे होते किंवा जे मी मांडलेलं आहे तो विषय या ठिकाणी मी आता सोडून देतो. आता मी प्रस्तावाच्या प्रथम भागाकडे वळतो. या भागात प्रस्तावाच्या प्रथम 4 परिच्छेदाचा समावेश आहे. मी पूर्वीच म्हटल्याप्रमाणे या प्रस्तावावर जी चर्चा झाली त्यावरून या सभागृहात हा भाग विवादाचा विषय ठरला आहे असे मला वाटते. आणि हा विवाद गणराज्य या शब्दाभोवती केंद्रित झाला आहे असेही मला वाटते. हा विवाद 4थ्या परिच्छेदातील हे सार्वभौमत्व लोकांकडून प्राप्त होईल या वाक्याभोवती केंद्रित झाला आहे. आणि इथेच माझे मित्र
डॉक्टर जयकर यांचा मुस्लिम लीगच्या अनुपस्थित या सभेत या प्रस्तावावर विचारविनिमय योग्य होणार नाही हा मुद्दा विचारणीय ठरतो आणि महोदय, या महान देशाच्या भावी सामाजिक, राजकीय आणि आर्थिक संरचनाचा अंतिम आकार देणाऱ्या या भावी उत्क्रांतीविषयी माझ्या मनात किंचितही शंका नाही. मी हेही जाणतो की आज आपण राजकीय, आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या विभाजित आहोत. आपण युद्धस्थ प्रतिस्पर्धी गटात विभाजित आहोत आणि मी कदाचित असंही म्हणेन की मीही अशाच एका प्रतिस्पर्धी गटाचा नेता आहे. परंतु महोदय, हे सर्व असूनही जर समय आणि परिस्थिती अनुकूल झाली तर या जगातील कोणतीही शक्ती या देशाला एकात्म होण्यापासून प्रतिबंधित करू शकणार नाही अशी माझी पक्की धारणा आहे. या त्यांच्या वाक्याला त्या संविधान सभेमध्ये टाळ्या पडलेल्या आहेत. टाळ्या. आपल्या सर्व जाती पंथासहित आपण या ना त्या स्वरूपात एक संघ लोक आहोत याविषयी माझ्या मनात किंचितही शंका नाही. जोरात टाळ्या आणि हर्षध्वनी, सर्वांच्या तोंडातून हर्ष निघालेला आहे. भारताच्या फाळणीकरता मुस्लिम लीगने आंदोलन उभारले असे म्हणताना मला कोणता संकोच वाटत नाही. असे असेल तरी एक दिवस असा असेल की त्यांना प्रकाशाचे दर्शन होईल, त्यांना यांची जाणीव होईल. ते असा विचार करतील की अखंड भारत हा त्यांच्याकरताही अधिक योग्य आहे. आणि हे वाक्य उच्चारल्याबरोबर सभागृहामध्ये प्रचंड टाळ्या आणि अतुल हर्षध्वनी त्या ठिकाणी झालेला आहे. अंतिम ध्येयाचा विचार करता माझे असे मत झाले आहे की त्याविषयी कोणाच्याही मनात कोणत्याही प्रकारची भीती अथवा शंका असण्याचे कारण नाही. आपली समस्या ही आपल्या अंतिम भवितव्याविषयी नाही, विविधतेने युक्त असलेल्या आपल्या या समाजाला सर्वांना समान निर्णयाप्रती ध्येयप्राप्ती कसे नेता येईल ही आपली खरी समस्या आहे. या विविधतेने युक्त समाज एकात्मकडे कशी वाटचाल करू शकेल ही आपली समस्या आहे. अंतिम ध्येयाविषयीची ही आमची समस्या नाही आहे. या ध्येयाप्रती जाण्यासाठी वाटचाल आरंभ करावी ही आमची समस्या आहे. माननीय अध्यक्ष महोदय, आपण सर्वांनी स्वइच्छेने परस्परांचे मित्र व्हावे असे मला वाटत असेल तर या मार्गावर या देशातील प्रत्येक पक्ष, प्रत्येक घटकांनी वाटचाल करावी असे वाटत असतील तर जे लोक या मार्गावर वाटचाल करण्यास उत्सुक नाहीत त्यांच्या पूर्वग्रहांनाही सवलत देण्याची बहुमतात असलेल्या पक्षाची कृती अत्यंत मुत्सद्दीपणाची ठरावी अशी माझी अपेक्षा आहे. म्हणूनच मी एक नम्र निवेदन करू इच्छितो किंवा आव्हान करू इच्छितो की या सर्व घोषणाला बाजूला ठेवूया. जे शब्द लोकांना भयभीत करतात त्यांना दूर ठेवूया. आपल्या विरोधकाच्या पूर्वग्रहांना सवलत देऊया, त्यांनाही आमंत्रित करूया, जेणेकरून तेही स्वइच्छेनं या मार्गावर मार्गक्रमणा करण्यासाठी आपल्यासोबत येतील. मला असे म्हणायचे आहे की आपण काही काळ सोबत चाललो तर हा मार्ग आपणास एकात्म्याकडे नेईल. म्हणून मी माझ्या स्थानावरून डॉक्टर जयकर यांच्या संशोधन प्रस्तावाचे समर्थन करतो. मला सर्वांना ही जाणीव करून द्यायची आहे की आपण चूक असू किंवा बरोबरही असू,
आपण जी भूमिका घेऊ इच्छिता ती आपल्या वैधानिक अधिकाराशी सुसंगत असेल, पण हे सर्व आपण बाजूला ठेवूया, कारण हा प्रश्न एवढा मोठा आणि महत्त्वाचा आहे की हा प्रश्न फक्त वैधानिकच नाही. आपण वैधानिक बाबीला बाजूला ठेवूया, जेणेकरून ते आपल्यासोबत यास तयार नाहीत, तेही आपल्यासोबत येतील आणि यासाठी योग्य ते प्रयास आपणाला करावे लागतील. त्यांनी आपल्यासोबत यावे, त्यांनी आपल्यासोबत येणे शक्य व्हावे, यासाठी आपण सर्वांनी प्रयास करावे, अशी माझी नम्र विनंती आहे. या चर्चेच्या प्रक्रियेत 2 प्रश्न उपस्थित झाले होते. या प्रश्नांनी मी एवढा प्रभावित झालो आहे की त्यांची टिप्पणी सुद्धा घेतली. माझे मते त्यापैकी एक प्रश्न माझे मित्र आणि बिहारचे प्रधानमंत्री या ठिकाणी लक्षात घ्या, त्यावेळेस भारत स्वतंत्र झाला नव्हता, संस्थाने होते, म्हणून हा उल्लेख आहे. तर त्यावेळेस बिहारचे प्रधानमंत्री जे या सभागृहात काल बोलले, त्यांनी उपस्थित केले, ते म्हणाले, या प्रस्ताव लीगला या संविधान सभेत प्रवेशापासून कसा प्रतिबंधित करू शकतो. आणि आज माझे मित्र डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांनी जो दुसरा प्रश्न उपस्थित केला आहे तो म्हणजे काय हा प्रस्ताव कॅबिनेट मिशनच्या प्रस्तावाशी विसंगत आहे. महोदय, मला असं वाटते की हे दोन्ही प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. मी या प्रश्नांना प्रतिसाद देणे आणि त्या प्रश्नांचे उत्तर निश्चित आणि स्पष्टपणे देणे आवश्यक आहे, असे मी मानतो. मला असे वाटते की हा प्रस्ताव परिणामाच्या अपेक्षेने प्रस्तुत केला अथवा नाही याविषयी मला शंका आहे. हा प्रस्ताव प्रस्तुत करताना अत्यंत थंड डोक्याने या परिणामाची अपेक्षा केली असेल, अथवा केवळ अपघात म्हणूनही असा परिणाम संभवतो. पण हा परिणाम असाच होईल की मुस्लिम लीगला या चर्चेतून वगळले जाईल. या संदर्भात मी आपले लक्ष या प्रस्तावाच्या 3ऱ्या परिच्छेदाकडे वेधू इच्छितो. हा परिच्छेद अत्यंत महत्त्वाचा आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे, कारण हा परिच्छेद भारताच्या भावी संविधानाकडे अंगुली निर्देश करतो. या प्रस्तावाच्या प्रस्तावकाचा हेतू काय आहे हे मला माहीत नाही, परंतु मला असे वाटते की हा प्रस्ताव पारित झाल्यानंतर प्रस्तावाच्या परिच्छेदेत 3 अनुसार हा प्रस्ताव संविधानाची निर्मिती कशा प्रकारे व्हावी या संबंधीचा दिशानिर्देश करेल. हा परिच्छेद 3 काय म्हणतो? परिच्छेद 3 असे म्हणतो की या देशात 2 प्रकारची राजकीय व्यवस्था असेल. निम्न स्तरावर स्वायत्त प्रांत आणि राज्य आणि भारतीय संघराज्याशी एकरूप होऊ इच्छिणारे भूप्रदेश असतील. त्या स्वायत्त घटकांना संपूर्ण अधिकार असतील आणि शेष अधिकारही असतील. परंतु शिखरावर या प्रांतीय घटकाच्या शिरोभागी एक संघीय शासन असेल. या संघीय शासनाकडे कायदे करणे, त्यांची अंमलबजावणी करणे आणि प्रशासन व्यवस्था यासारखे काही विषय असतील. जेव्हा मी हा प्रस्ताव वाचतो तेव्हा मला या प्रस्तावाच्या सामुदायिकतेचा, सरलीकरणाचा कोणताही संकेत किंवा विचार आढळत नाही. एका बाजूला संघराज्य आणि दुसऱ्या बाजूला प्रांत आहेत, पण या दोहोंमध्ये त्यांना साधणारी, जोडणारी अशी कोणतीही मध्यस्तरीय संरचना नाही. कॅबिनेट मिशनच्या प्रस्तावाच्या प्रकाशात एवढेच कशाला,
काँग्रेसने पारित केलेल्या वर्धा अधिवेशनाच्या प्रस्तावाच्या संदर्भात हा प्रस्ताव वाचताना मला हे स्वीकारावे लागेल की सर्व प्रांतांना एकत्रितपणे सूत्रबद्ध करणारी, साधणारी, सलगीकरणाची कोणतीही संकल्पना किंवा विचार या प्रस्तावात नाही. मी सशक्त समर्थक केंद्रच पसंत करेन. मी या ठिकाणी असं म्हणतो की सशक्त आणि समर्थक केंद्रच पसंत करेन. या वाक्याला पुन्हा टाळ्या आणि हर्षध्वनी झालेला आहे. 1935च्या हिंदुस्तान सरकारच्या कायद्यानुसार स्थापित केंद्र शासनापेक्षाही अधिक सुदृढ, अधिक सामर्थ्य असे केंद्र शासन मी प्रसिद्ध करेन. परंतु महोदय, या मताचा, या इच्छा आकांक्षाचा प्राप्त परिस्थितीवर कोणताही प्रभाव पडणार नाही. आपण बराच लांबचा पल्ला गाठला आहे. मला माझ्या भावना या शब्दात व्यक्त करण्याची अनुमती असेल तर मी असे म्हणेन की काँग्रेस पक्षाने त्यांनाच याची कारणे चांगल्या प्रकारे माहीत असावीत. सुदृढ आणि समर्थ केंद्राच्या विघटनाला समिती दिली आहे, जे 150 वर्षाच्या प्रशासनाच्या परिणामी या देशात अस्तित्वात आले. असे सुदृढ समर्थ विघटनाला काँग्रेसनी समिती दिली आहे. समर्थ केंद्र शासन हे माझ्याकरता कौतुकाची, अभिमानाची आणि ज्याचा मी आश्रय घ्यावा अशी ती महत्त्वपूर्ण बाब होती, याचा मी आवर्जून उल्लेख केलाच पाहिजे. परंतु ती अवस्था सोडून दिल्यानंतर आम्हाला सुदृढ समर्थ केंद्र नको आहे असे म्हटल्यावर एक केंद्र आणि एक प्रांत याच्यामध्ये एक राजकीय यंत्रणा असेल, एक उपसंघराज्यासारखी मला हे जाणून घ्यायचे आहे की परिच्छेद 3 मध्ये सलगीकरणाच्या विचारांचा संकल्प करण्याचा उल्लेख का नाही. मी नेहमीच असा विचार केला की माझी चूक होत असेल. मी नेहमी असाच विचार केला आहे की माझी चूक होत असेल तर कृपया मला दुरुस्त करावे. त्याकरता माझी तयारी आहे. काँग्रेस पक्षाने किमान एवढे मान्य केले की वेगवेगळ्या भागात निर्देशित प्रांताने जर संघ किंवा सब फेडरेशन स्थापन करावयाची सहमती व्यक्त केली तर काँग्रेसच्या या प्रस्तावाला कोणताही आक्षेप असणारा नाही. मला खात्री आहे की काँग्रेस पक्षाच्या मनात काय आहे हे योग्य प्रकारे मांडण्याचा प्रयत्न मी करत आहे. मला जो प्रश्न विचारायचा आहे तो असा की प्रस्तावाच्या प्रस्तावकाने प्रांताच्या संघाच्या किंवा प्रांताच्या सलगीकरणाची कल्पना जी काँग्रेसला स्वीकारी होती ती या प्रस्तावात का मांडली नाही. संघराज्याची कल्पना या प्रस्तावातून पूर्णपणे पुसून टाकण्यात आली आहे. यावर मला कोणतेही उत्तर सुचत नाही. खरेच नाही, कोणतेही नाही. म्हणून मी या सभागृहात बिहारच्या प्रधानमंत्र्यांनी आणि डॉक्टर श्याम प्रसाद मुखर्जी यांनी उपस्थित केलेले 2 प्रश्न पुन्हा उपस्थित केले आहेत. ते म्हणजे हा प्रस्ताव 16 मेच्या प्रस्तावाशी विसंगत आहे का आणि हा प्रस्ताव मुस्लिम लीगला संविधान सभेत प्रवेशापासून कसा प्रतिबंधित करू शकतो, हे ते प्रश्न आहेत. या प्रश्नाच्या उत्तरात मी असे म्हणू इच्छितो की या प्रस्तावातील परिच्छेद 3चा लाभ मुस्लिम लीग निश्चितपणे घेईल आणि संविधान सभेतील आपल्या अनुपस्थितीचे न्याय समर्थन करेल. महोदय, माझे मित्र डॉक्टर जयकर यांना कोणत्याही प्रकारे न दुखविता मी असे म्हणू इच्छितो
की डॉक्टर जयकरांनी या विषयावर निर्णय स्थगित करावा. प्रस्तावाचे समर्थन करताना त्यांनी आपल्या बाजू कायद्याच्या आधारावर वैधानिक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी जो तर्क प्रस्तुत केला त्यांचा आधार तुम्हाला असे करण्याचा अधिकार आहे काय असा होता. त्यांनी कॅबिनेट मिशनच्या प्रस्तावातील काही अंश वाचून दाखवला. हा भाग संविधान सभेच्या कार्यपद्धतीच्या प्रक्रियेशी संबंधित आहे अशी त्यांची अशी मान्यता होती की या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी संविधान सभा जी कार्यपद्धती स्वीकारू इच्छिते ती कार्यपद्धती या प्रलेखित उल्लेखित कार्यपद्धतीचा सरळ विसंगत आहे. महोदय, मी हा मुद्दा वेगळ्या प्रकारे मांडू इच्छितो. मी ज्या प्रकारे हा मुद्दा मांडू इच्छितो तो असा: तुम्हाला हा प्रस्ताव सरळ पारित करायचा अधिकार आहे अथवा नाही याचा तुम्ही विचार करावा असे मी सुचवित नाही. कदाचित तुम्हाला तसे करण्याचा अधिकारही असेल. मला जो प्रश्न उपस्थित करावायचा आहे तो असा: काय असे करणे सुज्ञपणाचे दूरदर्शित्वपणाचे होईल का? तुम्ही असे करणे सुज्ञपणाचे होईल काय? अधिकार असणे ही एक बाब आहे. अधिकार असणे ही एक बाब आहे आणि सुज्ञपणा असणे ही सर्वस्व वेगळी बाब आहे. या विषयाचा वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करावा अशी मी या सभागृहाला विनंती करू इच्छितो. प्राप्त परिस्थितीत मुस्लिम लीगच्या सहभागाशिवाय प्रस्ताव पारित करणे सुज्ञपणाचे होईल काय? असे करणे मुत्सद्दीगिरीपणाचे होईल काय? असे करणे समजूतदारपणाचे होईल काय? याला माझे उत्तर असे आहे की प्राप्त परिस्थितीत सुज्ञपणाचे समजूतदारपणाचे होणार नाही. मला असे सुचवायचे आहे की काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यातील विवाद सोडवण्याचा आणखीन एक प्रयास होणे अगत्याचे आहे. हा प्रश्न इतका महत्त्वाचा आणि निकडीचा आहे. हा प्रश्न एका पक्षाची प्रतिष्ठा किंवा दुसऱ्या पक्षाची प्रतिष्ठा या आधारावर सोडविला जाऊ शकत नाही याची मला खात्री आहे. परंतु राष्ट्राचे भवितव्य निर्धारित करताना लोकांची प्रतिष्ठा, नेत्याची प्रतिष्ठा, पक्षांची प्रतिष्ठा या बाबीला कोणतीही मूल्य नसते. लक्षात घ्या. राष्ट्राचे भवितव्य निर्धारित करत असताना लोकांची प्रतिष्ठा, नेत्यांची प्रतिष्ठा, पक्षांची प्रतिष्ठा या बाबीला कोणतेही मूल्य नसते. देशाच्या भवितव्याचा विचार हा सर्वतोपरी असावा. संविधान सभेनं समिष्ट म्हणून कार्य करावे, एकात्मक घटक म्हणून कार्य करावे. ते फक्त संविधान सभेच्याच हिताचे नाही तर देशाच्या आणि सर्वांच्या हिताचे आहे. म्हणून संविधान सभेने या प्रस्तावावर निर्णय घेण्यापूर्वी मुस्लिम लीगच्या प्रतिक्रिया जाणून घेणे आवश्यक आहे. याच कारणास्तव मी डॉक्टर जयकर यांच्या प्रस्तावाचे समर्थन करतो. जर आपण आततायीपणे जर कृती केले तर भविष्यात या देशाच्या भवितव्यावर याचा काय परिणाम होऊ शकतो याचा आपण गंभीरतेने विचार करावा. काँग्रेस पक्षाची काय योजना आहे हे मला माहीत नाही. ज्या काँग्रेस पक्षाचे या सभागृहावर वर्चस्व आहे त्या काँग्रेस पक्षाच्या मनात काय आहे हेही मला माहीत नाही. त्यांच्या मनात काय आहे, ते काय विचार करतात ते जाणून घेण्यासाठी माझ्याकडे कोणत्याही प्रकारची देवी शक्ती नाही. त्यांचे डावपेच काय आहेत, त्यांचे धोरण काय आहे याची मला माहिती नाही.
या सभागृहाला उपस्थित झालेल्या समस्येवर जेव्हा एक तटस्थ व्यक्ती या नात्याने म्हणून मी विचार करतो, तेव्हा भविष्यात निर्णयासाठी 3 पर्याय आपल्या पुढे आहेत असे मला वाटते. प्रथम मार्ग म्हणजे एका पक्षाने दुसऱ्या पक्षाच्या निर्णयापुढे शरणागती पत्करावी, पहिला. दुसरा, माझ्या मते वाटाघाटीच्या माध्यमातून शांतीच्या स्थापनेचा हा दुसरा मार्ग आहे. आणि तिसरा मार्ग म्हणजे खुले युद्ध आहे. महोदय, संबंधित सभेतील काही सदस्याच्या मुखातून जे व्यक्त होते त्यावरून असे वाटते की हे घोषित युद्धासाठी ते तयार आहेत. जेव्हा या देशातील राजकीय समस्या युद्धाच्या माध्यमातून सोडवण्याचा कोणी विचार करतो, तेव्हा या विचाराने मला धडकी भरते, हे मी मान्य करतो. या विचाराने मी भयग्रस्त होतो, हे मी स्वीकारतो. या विचारांना किती लोकांचे समर्थन आहे हे मला माहीत नाही. कदाचित बरेच लोक या विचाराला समर्थनही देतील. माझ्या प्रती त्याचे कारण असे की युद्धाच्या या विचाराच्या समर्थापैकी बहुतेकांना असा विश्वास आहे की हे युद्ध फक्त ब्रिटिशाविरुद्ध असेल. महोदय, ज्यांना या युद्धांचा ध्यास लागला आहे, ज्यांच्या मनी स्वप्नी फक्त युद्ध आहे, त्यांना असे वाटते की हे युद्ध स्थानिक असेल, मर्यादित असेल, ब्रिटिशाविरुद्ध युद्धाव्यतिरिक्त काही नसेल. मी कदाचित अशा नीतीविरुद्ध काही आक्षेप घेणार नाही, पण खरेच काय हे युद्ध ब्रिटिशाविरुद्धच राहणार आहे का? मी कोणताही संकोच न बाळगता या सभागृहापुढे शक्य असेल तेवढ्या स्पष्टपणे मांडू इच्छितो की ते युद्ध फक्त ब्रिटिशाशी नसणार नाही, ते युद्ध मुस्लिमाशी असणार आहे. बरं, ते युद्ध मुस्लिमाच्या विरुद्ध असणार आणि अधिक वाईट चिंतवायचे असेल तर ते युद्ध ब्रिटिश आणि मुस्लिमाच्या संयुक्तपणे विरोधात असणार आहे. मला ज्याचे भय वाटते ते युद्ध, त्यांना अपेक्षितपणे असलेले हे युद्ध यापेक्षा वेगळे आहे काय, याचे मला आकलन होत नाही. महोदय, या सभागृहात अमेरिकेशी सामोपचाराच्या वाटाघाटी संबंधित बर्गच्या भाषणाचा प्रसिद्ध परिच्छेद मी या ठिकाणी उपस्थित करू इच्छितो. आपणास माहीत असेल की ब्रिटिश संयुक्त राज्यातील बंडखोर वसाहतीला जिंकण्याच्या प्रयत्नात होते. त्यांना त्यांच्या विरोधात आपल्या राज्यवटीखाली आणू इच्छित होते. त्यांना जिंकण्याच्या विचाराचा विरोध करताना बर्क म्हणाला, महोदय, प्रथम मला माझे म्हणणे मांडण्याची अनुमती असावी. महोदय, प्रथम मला माझे मनोगत मांडण्याची अनुमती असावी. फक्त बळाचा वापर हा तत्कालीन उपाय असतो. युद्ध, बळ हे तत्कालीन उपाय असतात. त्यामुळे काही काळासाठी विद्रोह शमल्यासारखा वाटतो, परंतु पुन्हा विद्रोह शमवण्याची आवश्यकता मात्र त्यामुळे नाहीशी होत नाही आणि ज्या राष्ट्राला सतत जिंकावे लागते त्या राष्ट्रावर शासन करता येत नाही. माझा दुसरा आक्षेप असा आहे की या उपाययोजनाच्या अनिच्छिंदी संबंधी आतंक, भयभीत होणे हा नेहमीच बळाचा परिणाम नसतो. तसेच शस्त्र ससज्ज असणे म्हणजे विजयश्री नव्हे. जर तुम्ही विजयी झाला नाही तर तुमच्याजवळ कोणतेही साधन उरत नाही. परंतु वाटाघाटी असफल झाल्या तरी
शेवटचा उपाय म्हणून बळाचा उपयोग करता येतो. लक्षात घ्या. युद्ध संपलं तर पुन्हा युद्ध करावंच लागते. परंतु वाटाघाटी असा हा आहे काय की एक चर्चा दुसरी चर्चा ते जर सफल झाली नाही तर शेवटचा मार्ग आपण बळाचा उपयोग करू शकतो. पण बळाचा उपयोग निष्फळ ठरला तर पुढे वाटाघाटीसाठी अशाच शिल्लक राहत नाही. सत्ता आणि अधिकार यांच्या प्रसंगी दया दाखवून किंवा मनाचा मोठेपणा दाखवून प्राप्त करता येतात. परंतु त्यांना कधीही पराभूत आणि दुर्बल हिंसेने वापर करून तुम्ही ज्या हेतूची पूर्तता करू इच्छिता ते हितसंबंध सुरक्षित ठेवू इच्छिता त्या हितसंबंधाची हानी होते. ज्या हेतूसाठी तुम्ही लढता तो हेतू लढाईनंतर साध्य होत नाही. म्हणून या संघर्षात तो हेतू अवमूल्यित, उपोजित, त्याज्य आणि नष्ट पर्याय झालेला असतो. हे शब्द फार मोलाचे आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे आमच्यासाठी भारीच जोखमीचे ठरणार आहे. ज्याला युद्धाच्या माध्यमातून समस्येचे समाधान असे दुसरे नाव आहे. त्याचप्रमाणे जर कोणाच्याही मनामध्ये हिंदू मुस्लिम समस्या बळाचा वापर करून सोडवता येईल असे असेल तर आणि बळाचा वापर करून मुस्लिमांना जिंकता येईल, त्यांना शरणागती पत्करण्यास भाग पाडता येईल आणि त्यांच्या संमतीशिवाय निर्मित संविधान प्राप्ती समर्पणासाठी त्यांना सक्ती करता येईल तर हा देश निरंतर युद्धग्रस्त होईल आणि राहील. हे युद्ध मुस्लिमांना वारंवार जिंकण्यासाठी करावे लागेल. विजयश्री एकदाच आणि कायमची असणार नाही. मी जेवढा वेळ घेतला त्यापेक्षा अधिक वेळ घ्यावा अशी माझी इच्छा नाही. म्हणून मी पुन्हा आपण आपल्या आचरणाने हे सिद्ध करूया की जर या संविधान सभेने स्वतःकडे सार्वभौम अधिकार घेतले असतील तर ही सभा त्या अधिकाराचा वापर सुज्ञपणे करू इच्छितो. या देशातील सर्व समाज घटकांना आपल्यासोबत आणण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. याशिवाय आपल्या एकात्मेकडे नेणारा अन्य कोणताही मार्ग नाही. या मुद्द्यावर कोणाच्याही मनामध्ये शंका असू नये असे मला वाटते. आणि या ठिकाणी हे अत्यंत गाजलेलं संविधान सभेमधलं डॉक्टर बाबासाहेबांचं हे पहिलं भाषण जे आज महत्त्वाचा दस्तऐवज समजला जातो आणि एकीकरणाच्या दृष्टीने भारताला सुदृढ बनवण्याच्या दृष्टीने केंद्रीय शासित संघराज्य कसं महत्त्वाचं आहे हे संविधान सभेमध्ये सांगताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात. आणि म्हणूनच आज शेजारच्या देशामध्ये कितीतरी वेळा आणीबाणी आलेली आहे, लष्करीशाही आलेली आहे. पण आज देशाला 75 वर्ष स्वातंत्र्य होऊन सुद्धा आपल्या देशामध्ये लष्करशाही आलेली नाही आहे. हे त्यांच्या मतावरून आपणाला लक्षात येते. आणि या दृष्टिकोनातून आपण या भाषणाकडे बघितलं पाहिजे आणि त्याचं अनुकरण केलं पाहिजे. हे भाषण पुन्हा पुन्हा हे फक्त संविधान सभेसाठीच नाही आहे, तर संविधान आज आपण वेगवेगळे जे पक्ष आहोत, वेगवेगळे जे घटक आहेत, आपसामधले मतभेद बाजून नेत्यांचा जी लोकप्रियता आहे ती बाजूला ठेवून आपल्या देशाचं हित कशामध्ये आहे हे सर्व सामोरं ठेवून आपण एकत्र येऊया, तरच या भाषण आपलं सार्थकी लागलं असं मला वाटतं. आपण सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे ऋण व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय संविधान, जय भारत.